एक्झरसाइज पाहू 2.2. पहिला क्वेश्चन. या टाईपचे क्वेश्चन तर ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेलेच आहे की हा क्वाड्रंट मध्ये कोणत्या अँगल आहे चेक करा आणि मग व्हॅल्यू काढा दिलेल्या एक्सप्रेशनची. तरी पण एक क्वेश्चन पाहू रिकॅप साठी. ओके. क्वेश्चन काय बघा. 2 sin a इक्वल टू 1 and that is equal to root 2 cos b. A is lying between pi by 2 and pi. B is the angle lying between 3 pi by 2 and 2 pi. Find the value of this expression. हे ट्रिग्नोमेट्रिक एक्सप्रेशन जे आहे त्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची. दिलंय काय माहितीये, ए जो आहे तुमचा हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई करतो बरं. हे तुम्हाला माहिती की अरे दीज आर द बाउंड्री लाईन्स. इफ दिस इज कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम तर मग दिस इज 0 डिग्री और 0 रेडियन यू में से पाई बाय 2 0 पाई बाय 2 पाई पाई रेडियन 180 डिग्रीज 3 पाई बाय 2 2 पाय. बरोबर ना. आता ए इज इन बिटवीन पाय बाय 2 अँड पाय. ए कुठे आहे पाय बाय 2 आणि पायच्या मध्ये. तर पाय बाय 2 अँड पाय म्हणजे क्वाड्रंट सेकंड सेकंड क्वाड्रंट. म्हणजे ए जो आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये लाई करतोय आणि बी जो आहे तो 3 पाय बाय 2 टू 2 पाय मध्ये लाई करतोय. तर 3 पाय बाय 2 टू 2 पाय म्हणजे हा वाला क्वाड्रंट. तर तुमचा जो बी आहे दिस इज क्वाड्रंट नंबर 4. बी कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई करतोय फोर्थ क्वाड्रंट मध्ये लाई करतोय. बरोबर. म्हणजे ए लाईज इन विच क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट अँड बी लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. मग आपल्याला माहिती आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह अँगल्स असतात. म्हणजे जे काही अँगल्स असतात त्यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक ऑफ द अँगल पॉझिटिव्ह असतात. बाकी सगळे निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. मग आता आपण काय म्हणू, ही जे दिलेलं रिलेशन आहे ना त्याचा अर्थ काय माहिती आहे. 2 sin a इक्वल टू 1 अँड √2 cos b √2 into cos b इज ऑल्सो इक्वल टू 1. कळत आहे. मग इथून तुम्ही म्हणाल sin a इक्वल टू 1/2 sin a इक्वल टू 1/2 अँड cos b इक्वल टू 1/√2. साइन ए ला 1/2 च्या इक्वल म्हणाल, कॉस बी ला 1/√2 च्या इक्वल म्हणाल. बर. आता साइन ए जर 1/2 आहे तर यू नो साइन ऑफ 30 डिग्री इक्वल टू 1/2. साइन 30 डिग्री इज 1/2. पण तुम्ही कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहात सेकंड. आणि सेकंड मध्ये पण असतो ना साइन पॉझिटिव्ह. आता सेकंड क्वाड्रंट मधला असा अँगल की ज्याचा म्हणजे ज्या अँगलचा साइन रेशो घेतला आपण की तो काय यावा 1/2 यावा. म्हणजे पाय बाय म्हणजे इथून पाय पेक्षा किती कमी पाय बाय 6 कमी 30 डिग्री कमी 180 डिग्री पेक्षा. म्हणजे तो युनिट सर्कल मेथड मधला ट्रायंगल बनेल आणि मग त्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. सो मला हे म्हणायचं आहे की हा साइन ए इज इक्वल टू 1/2 अँड ऍज अँगल ए इज इन विच क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट. तर मग पाय मायनस तुम्हाला किती मागे जावं लागणार आहे 30 ने. पाय मायनस पाय बाय 6. बरोबर ना. तर सिन्स ए इज इन सेकंड क्वाड्रंट. ए सेकंड क्वाड्रंट मध्ये लाई करतोय म्हणून साइन ए जर 1 असेल किंवा साइन ए इक्वल टू 1/2 हेच तुमचा अँगल ए काय येईल अँगल ए येईल 180 डिग्री मायनस 30 डिग्री. 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन मायनस 30 डिग्री मीन्स पाय बाय 6 रेडियन्स. म्हणजे हा आलाय 5. हे पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 पाय मायनस पाय अपॉन 6 दॅट इज 5 पाय बाय 6. 5 पाय बाय 6 रेडियन येणार हा. बरोबर. आता कॉस बी इक्वल टू 1/√2. अँगल काढायची तशी गरज नाही आपल्याला तरी पण आपण काढतोय. ठीक आहे. कॉस बी इक्वल टू 1/√2 आहे.
मग कॉस बी जर 1/√2 आहे आणि तुम्ही कोणत्या क्वाड्रंट मध्ये, फोर्थ क्वाड्रंट मध्ये, म्हणजे इथून किती कमी, इथून जसं आपण म्हणलो होतो 30 डिग्री कमी, तर 2π पेक्षा किती कमी, 45 डिग्री कमी, कारण कॉस 45 डिग्री इज 1/√2. तर मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये 45 चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता, 360 डिग्री पेक्षा 45 कमी म्हणजे 315 डिग्रीज. 315 डिग्रीज म्हणजे 7π/4. कळेल तुम्हाला. दॅट इज बी जो आहे तुमचा हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये लाई करतोय. ऍज बी लाईज इन फोर्थ क्वाड्रंट, हेन्स अँगल बी जो आहे तुमचा, अँगल बी तो काय येईल, 2π म्हणजे 360 डिग्री मायनस π/4 म्हणजे 45 डिग्री. क्रॉस मल्टिप्लिकेशन एलसीएम घ्या, 8π मायनस पाय 7π अपॉन 4 म्हणजे 7π/4. हे अँगल्स मुद्दाम मी काढलेत, खरं तर अँगल्स काढणं या क्वेश्चनचा पार्टच नाहीये. तुम्हाला जर साइन ए माहितीये ना 1/2 आहे, साइन ए इक्वल टू 1/2 एवढं माहितीये ना, तर तुम्ही लगेच डिक्लेअर करायला पाहिजे. साइन ए जर 1/2 आहे, तर मग कॉस कॉस ऑफ दॅट अँगल शुड बी व्हॉट, साइन ए जर 1/2 म्हणजे राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे काही जण याला असं सॉल्व्ह करतात की अरे साइन ए हा जर ए असेल, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, तर साइन ए 1/2 म्हणजे ए च्या अपोजिट वाली साइड 1, हायपोटेनस 2. समजतंय, 1/2. मग हा 1 म्हणजे हायपोटेनस जर 2 असेल आणि हा जर 1 असेल, तर हायपोटेनस स्क्वेअर मायनस साइडचा स्क्वेअर जर केला तर 4 मायनस 1 3, आणि अंडर रूट मध्ये त्याला जर टाकलं तर तुम्हाला ही साइड जी आहे तिची लेंथ मिळेल. दॅट इज ह्याची साइड जी आहे ही वाली, बेस ऑफ दॅट अँगल ए इज √3. बरं, मग तुम्ही लगेच इथून म्हणाल की अरे साइन ए 1/2 अपोजिट अपॉन हायपोटेनस, हा हायपोटेनस आहे ना, तर कॉस ए काय येईल, कॉस ए येईल बेस अपॉन हायपोटेनस किंवा ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. मग ए च्या ऍडजसंट वाली साइड कोणती आहे, ही वाली साइड आहे, साइड ऑफ लेंथ √3. मग √3 बाय हायपोटेनस इज 2. बरोबर ना. हा मी डायरेक्ट अप्रोच सांगतो, मी बोर्डला कसं लिहायचं हे पण सांगणार आहे, त्याच्यासाठी ते आणलंय. √3/2. आता हा जो कॉस ए इक्वल टू √3/2 आलाय, हा विचार करून लिहिलेला आहे की असाच लिहिलाय, जस्ट बाय ऑब्झर्विंग ट्रायंगल, बट वी मस्ट नो की अरे ए कोणत्या क्वाड्रंट मध्ये माहितीये ना, ए कोणत्या क्वाड्रंट मध्ये, मग ऍज किंवा बट ए जो आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये, आणि म्हणून सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस ऑफ एनी अँगल शुड बी निगेटिव्ह, तर हा येईल मायनसचा √3/2. कॉस ए काढायचा आहे म्हणून कॉस ए काढलाय आपण. अजून काय काढायचं आहे, टॅन ए काढायचा आहे. टॅन ए जर आपल्याला काढायचं तर साइन ए ला कॉस ए ने डिवाइड करा. साइन ए आहे तुमच्याकडं, साइन ए आहे, कॉस ए आहे, डिवाइड करा साइन ए ला कॉस ए ने. साइन ए डिवायडेड बाय कॉस ए जर केला तर तुम्हाला टॅन ए मिळेल. तर टॅन ए इक्वल टू वॉट, साइन ए इज 1/2, कॉस ए इज -√3/2. डिनॉमिनेटर 2 ला 2 कॅन्सल, सो दॅट विल बी -1/√3. अरे समजतंय का, -1/√3. थोडं स्लो जातोय मी मुद्दाम पहिल्या क्वेश्चन साठी, आणि वेगवेगळे अप्रोचेस म्हणजे कॉम्पिटेटिव्ह लेवलला किंवा एमसीक्यू सॉल्व्हिंग करताना आपण तेच नाही करत बसणार आहे की हा साइन ए माहितीये, मग कॉस ए काढण्यासाठी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, मग कॉस थिटा इक्वल टू अंडर प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. इथं डायरेक्ट ट्रायंगल पण बनवू शकता तुम्ही, आणि हे खरं तर सीबीएसई ला आहे हा वे. ओके, आता बी अँगलची गरज नव्हती, पण तरी पण मी तुम्हाला सांगितलं की अरे अँगल पण काढता आले पाहिजेत, म्हणजे नेक्स्ट चॅप्टर जो आहे त्याच्यातून आपण अँगल पण काढू शकणार आहे. आता कॉस बी 1/√2 आहे, आणि बी हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये, कोणत्या क्वाड्रंट मध्ये, फोर्थ क्वाड्रंट. तर मग आपल्याला आता साइन बी जर काढायचं तर तुम्ही ट्रायंगल बनवा डायरेक्ट, आणि मग क्वाड्रंट मध्ये कोणत्या अँगल आहे, तुमचा दिलेला अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्याची काळजी घेऊन मग व्हॅल्यूज सांगा दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचे, म्हणजे दिलेल्या अँगलच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचे. मग कॉस बी 1/√3 आलाय, सॉरी 1/√2 आलाय, म्हणजे बेस येईल 1, हायपोटेनस येईल
√2 म्हणजे ऍडजस्टंट साइड इज 1 अँड हायपोटेनस इज √2. मग ही साइड काय येईल? हायपोटेनस स्क्वेअर मायनस ऍडजस्टंट साइडचा स्क्वेअर अंडर रूट मध्ये. सो दॅट इज ऑल्सो 1. बरोबर ना? म्हणजे हा 45 45 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे. बर, आता तुम्हाला कॉस बी वरून कॉस बी तर दिलाय, तुम्हाला टॅन बी काढायचा म्हणून चाललंय हे सगळं. टॅन काढण्यासाठी काय कराल? टॅन इज व्हॉट? टॅन बी. पहा त्या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला काय काय कशा कशाची गरज आहे. एक्सप्रेशन मध्ये कशा कशाची गरज आहे ते पहा. एक्सप्रेशन मध्ये आपल्याला आता कॉस बी आहे, टॅन ए पण मिळालाय, कॉस ए पण मिळालाय, टॅन बी ची गरज आहे. टॅन बी साठी तुम्हाला साइन बी काढायची गरज नाही खरं तर ट्रायंगल जर बनलाय तर अपोजिट अपॉन ऍडजेसंट म्हणजे 1/1 दॅट इज 1. बट जो तुमचा अँगल बी आहे ना, तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई करतोय? अँगल बी लाई करतोय तुमचा फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये टॅन कसा असतो? टॅन असतो निगेटिव्ह. म्हणजे खरं तर टॅन बी काय असायला पाहिजे? टॅन बी शुड बी इक्वल टू -1. आता व्हॅल्यूज पुट करा. टॅन ए काय आलाय? टॅन ए आलाय -1/√3 प्लस टॅन बी इक्वल टू -1 डिवायडेड बाय कॉस ए. कॉस ए इज -√3/2 आणि कॉस बी इज 1/√2. हे मायनस साइन मधलं असंच आणि 1/√2. समजताय? आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तुम्ही. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, त्याने याला मल्टिप्लाय करा. बरोबर? आणि इकडे याने मल्टिप्लाय, इकडे याने मल्टिप्लाय. तर मल्टिप्लाय जर केलं तर दॅट विल बी -1 - √3 डिवायडेड बाय √3. हा न्यूमरेटर येईल आणि डिनॉमिनेटर काय येईल? मायनसचा √3 इंटू √2 √6 मायनसचा √6 मायनस हा इकडे मल्टिप्लाय होईल. बरोबर ना? हे असं मल्टिप्लाय होईल. मग हा येणार 2 अपॉन 2√2. मायनस साइन कॉमन काढा आणि आन्सर येऊन जाईल तुम्हाला. आन्सर काय याचं? एकच मिनिट. हॅलो, रंगे सरांचा कॉल आहे. बरं ठीक आहे. काय आलं याचं आन्सर? शेवटपर्यंत काढायचं का? मायनस साइन कॉमन काढा. मायनस साइन न्यूमरेटर मधून कॉमन, मायनस साइन डिनॉमिनेटर मधून कॉमन, कॉमन कॉमन आलेली मायनस साइन कॅन्सल. 1 प्लस √3 वर राहील, अपॉनचा √3 ह्याच्याशी मल्टिप्लाय होईल, हा ह्याच्याशी मल्टिप्लाय होईल, हे ह्याच्याशी मल्टिप्लाय होईल एक्सप्रेशन. अरे समजतंय का? समजतंय की नाही समजत आहे? एरोज वर लक्ष ठेवा, आपण कुठून कुठं चाललोय. 2√2 इंटू 1 प्लस √3, कारण मायनसला मायनस साइन आपण कॉमन काढून कॅन्सल केलेली. आणि खालचा जो √3 आहे इंटू काय करावं लागणार आपल्याला? √6 प्लस, सो दॅट विल बी द आन्सर. √6 प्लस 2. ओके. आता हे एक्झॅक्टली मॅच होण्यासाठी आपल्याला काहीतरी कॉमन काढावं लागणार आहे. काय कॉमन काढू शकता तुम्ही? हे पहा, हा जो √6 आहे ह्याला √3 इंटू √2 लिहा आणि हा जो 2 आहे त्याला √2 इंटू √2 लिहा आणि हा जो कॉमन वाला √2 आहे ना, हा कॉमन काढा. सो दॅट विल बी 2 इंटू √2 इंटू 1 प्लस √3. पहा, हा क्वेश्चन जर एक्झामला आला ना, कोणत्या MCQ ला, जर स्टेट म्हणजे बोर्डच्या एक्झामला आला तर इथपर्यंत थांबले तरी नो वरीज ॲट ऑल. बट आता एक्झाम मध्ये असा ऑप्शनच नसेल तर मग आपल्याला अजून काहीतरी कॉमन घेऊन सिम्प्लिफिकेशन करावं लागणार आहे. मग आपण काय करणार?
हा √3 तर आहेच. त्यांच्या दोघांमधून √2 जर मी कॉमन काढला तर आतमध्ये राहील √3 प्लस √2. हा √3 राहील आणि हा √2 राहील. √2 ला √2 कॅन्सल. सो दॅट विल बी फायनल आन्सर काय येईल? 2 into 1 plus √3 upon √3 plus √2. हे येईल फायनल आन्सर. समजतंय का? असं जायचंय तुम्हाला. ओके. आता अजून एक क्वेश्चन घेतो, त्याला मी आपला नॉर्मल अप्रोच सांगतो आणि बोर्डवाला अप्रोच सांगतो. नॉर्मल अप्रोच म्हणजे हा आहे. इन जनरल तुम्ही आता एक्झरसाइज सॉल्व्ह करताय, प्रत्येक क्वेश्चन मध्ये हेन्स देअरफॉर करत बसायला आपल्याला टाइम नाही ना, आपल्याला ते करायचंय. त्याच्यामध्ये टाइम जास्त वेस्ट होतो. साइन ए, साइन बी आणि हा तुम्हाला काहीतरी रेशिओ दिलाय, ए बी अँगल्स आहेत, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहेत दोन्ही पण अँगल. मग हे प्रूव्ह करा. दोन्ही अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये. बर, तुम्हाला काय दिलंय? साइन ए बाय 2 इक्वल टू साइन ए अपॉन 3 इक्वल टू 1/5 आणि साइन बी अपॉन 4 इक्वल टू 1/5. मग एखादा काय करणार, तो ज्याचं कॅल्क्युलेशन फास्ट आहे तो लगेच म्हणेल साइन ए इक्वल टू 3/5. हे पहा, साइन ए बाय 3 इक्वल टू 1/5 and sin b by 4 equal to 1/5. sin b by 4 equal to 1/5. अरे समजतंय का? आता तुम्ही काय करा, हा जो 3 आहे ना, हा इकडे मल्टिप्लाय करा, हा वाला 4 पण इकडे मल्टिप्लाय करा. तर sin a equal to 3/5 and here sin b equal to 4/5. म्हणजे अँगल बी साठी, अँगल ए साठी वेगळा ट्रायंगल बनवा आणि अँगल बी साठी वेगळा ट्रायंगल बनवा. ट्रायंगल का बनवायचा? अरे कोण ते करत बसणार? वी नो कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, वी नो साइन थिटा, आणि मग तिथून पुढं. समजतंय? ट्रायंगल कशी मदत करतो आपल्याला? इफ यू नो क्वाड्रंट देन वी हॅव दॅट मॅच्युरिटी की अरे प्लसचं साइन द्यायचं की मायनसचं साइन द्यायचं. बरोबर. आता पहा, ए अँगल जो आहे त्या म्हणजे हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे तो मी कन्सिडर केला. राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केलं. हा अॅक्यूट अँगल जो आहे त्याला मी ए म्हणलं. आता साइन ए जर 3/5 आहे तर अपोजिट अपॉन हायपोटेनस. मग 3, 4, 5 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. हा, ही जी साइड येणार आहे ना, ही 4 येणार आहे. का बरं? दॅट इज अंडर रूट ऑफ 5 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर. 25 मायनस 9 इज 16. अंडर रूट मध्ये 16 इज 4. मग मला सांगा, साइन ए जर तुमच्याकडे, तुम्हाला काढायचा आहे कॉस ए. काय काढायचं आहे? कॉस ए. आणि साइन बी आहे, तुम्हाला काढायचं आहे कॉस बी. सेकंड क्वाड्रंट मध्ये आहेत हे दोन्ही पण अँगल, याची काळजी घ्या. ए आणि बी जे आहेत ते आपले सेकंड क्वाड्रंट मध्ये आहेत अँगल्स. मग मला सांगा कॉस ए काय येईल? कॉस ए येईल अपोजिट, खरं तर सॉरी, कॉस ए येईल ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. खरं तर कॉस ए, कारण की ए सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस ए ला निगेटिव्ह साइन येणार आहे. मग तो रेशिओ लिहू, ऍडजसंट अपॉन हायपोटेनस, दॅट इज मायनसचा 4/5. ओके, हे मिळालं तुम्हाला. आता इकडे पहा, साइन बी बाय 2, साइन बी इक्वल टू 4/5. मग ह्याच्यासाठी वेगळा ट्रायंगल. हा जो अँगल आहे याला बी म्हणा. दिस इज राईट अँगल द ट्रायंगल. साइन बी इज अपोजिट अपॉन साइन ऑफ एनी रेशियो इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनस. सो दिस इज 4 अँड दिस इज 5. तर हा 3 असेल. मग तुम्हाला त्याच्यावरून कॉस बी काढायचा आहे. तर कॉस बी काय येईल? सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह, तर निगेटिव्हची साइन द्या आणि मग लिहा ऍडजसंट अपॉन हायपोटेनस ऑफ दॅट अँगल, म्हणजे 3 बाय मायनसचा 3/5. आता तुम्हाला हे प्रूव्ह करायचंय, हे प्रूव्ह करायचंय. ह्याची काय घ्या? एलएचएस घ्या. एलएचएस काय? एलएचएस आहे 4 कॉस ए प्लस 3 कॉस बी. 4 कॉस ए प्लस 3 कॉस बी, दॅट इज 4 इंटू कॉस ए ची व्हॅल्यू काय? मायनसचा 4/5 प्लस 3 इंटू कॉस बी काय? मायनसचा 3/5. हे काय येईल? -16. -16 अपॉन 5 डायरेक्ट असं लिहितो. -16 अपॉन 5 प्लस हे काय? 3 आतमध्ये मल्टिप्लाय झालं तर -9 अपॉन 5. डिनॉमिनेटर सेम आहे, ऍड करू शकता. डिनॉमिनेटर कसे सेम आहे,
ऍड करू शकता तुम्ही न्यूमरेटरला -16 प्लस ऑफ -9 म्हणजे काय -16 -9 अपॉन 5 दॅट इज -25 अपॉन 5 दॅट विल बी -5 दिस इज युअर RHS असं प्रूव्ह करायचंय तुम्हाला जर नॉर्मली जात आहे तर आता बोर्डच्या वेने सेम क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचा तुम्हाला म्हणजे आता चला सेम कशाला घ्यायचा एखादा तशाच टाईपचा भेटतोय का आपल्याला कोणतं कुठं tan थीटा इक्वल टू 1/2 काही नाही आपण डिवाइड बाय कॉस थीटा करू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस थीटाने डिवाइड करू बर हा वाला आहे हा बोर्डच्या वेने करू सॉल्व्ह आपण म्हणजे बोर्डच्या एक्झामला थेरॉटिकली कसं लिहायचं बरं हा क्वेश्चन किती मिनिटात झाला पाहिजे माहितीये हा क्वेश्चन हा साधारणपणे 3 किंवा 2 मार्कचा क्वेश्चन असेल काय काढायचंय बर कोसेक कॉट वरून कॉस 2 मार्कचा किंवा 3 मार्कचा क्वेश्चन असेल 2 मार्कचा असेल तर 4 मिनिटात सॉल्व्ह झाला पाहिजे क्वेश्चन 3 मार्कचा क्वेश्चन असेल तर 6 मिनिटात झाला पाहिजे किती मिनिटात 6 मिनिटात झाला पाहिजे 4 मार्कचा क्वेश्चन 8 मिनिटात सॉल्व्ह झाला पाहिजे 2 मार्कचा 4 मिनिटात 3 मार्कचा 6 मिनिटात आणि 4 मार्कचा 8 मिनिट ही स्ट्रॅटेजी ठेवायची आपल्याला बोर्ड साठी पण कारण तिथं पण आपल्याला आउट ऑफ पाहिजे कारण इथून पुढे काय होणार माहितीये ना तुम्हाला ओके आता टायमर इथं असतो ना टूल्स हा किती वेळात सॉल्व्ह करायचा आहे 4 मिनिटात सुरुवात करूयात आपण क्वेश्चन निवांत वाचूयात की अरे कॉट थीटाची व्हॅल्यू दिली आहे आणि आपल्याला आता क्लिक होते कारण आपण रिवाइज करून आलोय घरून उद्या पेपर म्हणला आज तर वाचलेच पूर्ण थीटा हा पाय आणि 3π/4 च्या मध्ये बरं पाय आणि 3π/4 बरं 3π/4 म्हणजे असं खूप जास्त 3π/4 नाही 3π/4 म्हणजे आपला 135 डिग्रीचा असायला पाहिजे 3π/2 3π/2 बरोबर म्हणजे हा थीटा जो आहे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये एवढं तर कळालंय बाकी हे सगळं काढायचं बरं अनालिटिकली जर मी विचार करतोय ना तर मी म्हणतोय कॉट थीटा 3/5 मग लगेच मी काय करतोय ट्रायंगल बनवतोय याला थीटा म्हणतोय कॉट म्हणजे काय असतं रे कॉट म्हणजे असतं ऍडजसंट अपॉन अपोजिट कारण टॅन असतो अपोजिट अपॉन ऍडजसंट तर मी म्हणतोय असं काहीच असेल कसं असेल ऍडजसंट 3K आणि हा असेल 4K ऍडजसंट अपॉन अपोजिट 4K मग हा काय असायला पाहिजे हा 5K असेल बर मग मला कोसेक काढायचं आणि क्वाड्रंट माझा कोणता आहे एवढंही कळलंय मला थर्ड क्वाड्रंट आहे कोणता क्वाड्रंट आहे थर्ड थर्ड मध्ये कॉट पॉझिटिव्ह हा पण निगेटिव्ह येणार आहे हा पण निगेटिव्ह येणार आहे तर 4 इंटू मायनस ऑफ समथिंग प्लस 5 इंटू मायनस ऑफ समथिंग कारण थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट आणि टॅन निगेटिव्ह असतात सॉरी पॉझिटिव्ह असतात बाकी सगळे निगेटिव्ह असतात तर मग मला सांगा कोसेक काय येईल कोसेक असतो काय साइन जर अपोजिट अपॉन हायपोटेनस असेल तर कोसेक हायपोटेनस अपॉन अपोजिट म्हणजे 5/4 आणि हा काय असेल कोसेक आता कॉस कॉस काय असेल ऍडजसंट अपॉन हायपोटेनस समजतंय बरं ह्याला हे कॅन्सल तर मनातल्या मनात झालंय माझं आन्सर -8 आलंय म्हणजे 1 मिनिटात खरं तर मी हे तुम्हाला एक्सप्लेन करतोय म्हणून आज 2 मिनिटं मला जातात ते बट 1 मिनिटातच आपला हा क्वेश्चन झालाय सॉल्व म्हणजे असं असं करायचंय हा तर अप्रोच क्लिक झालाय आता ह्याला फक्त माझ्या शब्दात लिहायचं काय लिहायचं गिवन दॅट cot theta equal to 3/4 cot theta 3/4 and theta belongs to लिहा किंवा pi is lesser than theta is lesser than pi by 3π/2 this implies theta lies in quadrant 3 theta lies in quadrant 3 hence किंवा ऍज आता काय काढायचंय कोसेक आणि कॉस काढायचा कोसेक जर काढायचा कॉट वरून कोसेक काढू शकता 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा
तर तुम्ही लिहाल ॲज कोसेक थिटा इक्वल टू प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा, बरोबर ना? हेन्स कोसेक थिटा इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 प्लस 3/4 चा स्क्वेअर. बरं, 3/4 चा स्क्वेअर म्हणजे 9/4. आणि हे पण आता प्रत्येक स्टेप बाय स्टेप दाखवायची गरज नाही, आपल्या साईडला करायचं. 1 प्लस 9/16 म्हणजे 25/16. 25 चा स्क्वेअर रूट 5 आणि 16 चा स्क्वेअर रूट 4. बरं, हेही करायची गरज नाही, कारण हा कारभार तर आपण मनातल्या मनात केलेलाच आहे. डायरेक्ट लिहून द्या -5/4. कळतंय ना? आता कोसेक थिटा इक्वल टू दिस येईल, पण तुम्हाला म्हणायचंय थिटा but theta lies in quadrant 3. Hence, cosec theta equal to -5/4. -5/4. आता पहा, आता हे झाल्यानंतर कोसेक झाला, आता कॉस काढायचा. बरं, कोसेक वरून साइन येईल, कॉट वरून पण येईल ना. कॉट म्हणजे काय? कॉट थीटा इक्वल टू 3/4. दिस implies cos by sin. Cos theta upon sin theta equal to 3/4. आता कोसेक थिटा मिळालाय तुम्हाला. कोसेक थिटा इक्वल टू -5/4. दिस implies cos theta, सॉरी, रेसिप्रोकल ऑफ कोसेक इज साइन. साइन थिटा इक्वल टू -4/5. बरोबर. आणि हेच तुम्ही लिहाल की अरे कॉस थिटा जर आपल्याला काढायचा आहे, तर कॉस थिटा इक्वल टू 3/4 इंटू साइन थिटा. बरं, हे त्यांना प्रत्येक वेळी एक्सप्लेन नका करत बसू, ओव्हर एक्सप्लेन. साइन थिटाने मल्टिप्लाय करा तर मायनसचा 4/5. सो दॅट विल बी -3/5. बरोबर. ह्याला 1 म्हणा, ह्याला 2 म्हणा. फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 काय येईल आन्सर? 4 कोसेक थिटा. 4 cosec theta plus 5 cos theta equal to 4 into -5/4 plus 5 into -3/5. बरं, 5 ला 5 कॅन्सल, 4 ला 4 कॅन्सल, -5 -3 इक्वल टू -8. बस असं लिहायचं थोडं थेरॉटिकली. आता मला एक्सप्लेन पण करायचंय, बोलायचंय, पण मग एवढा टाइम माझ्याकडून जातो. समजतंय? असं सॉल्व करायचं. इझी आहे का? नेक्स्ट क्वेश्चन. बरं, इलिमिनेट द थीटा वाले प्रॉब्लेम आपण ऑलरेडी केलेले आहेत, त्याच्यामुळे हा असे क्वेश्चन्स नाही घेणार मी. 2 sin स्क्वेअर थिटा प्लस 3 sin थिटा इक्वल टू 0. तर हा क्वेश्चन पण इथे सॉल्व्ह होण्यासारखा आहे, काही एवढा अवघड नाही. हे पहा, दोघांमधून साइन थिटा कॉमन काढा. तर 2 sin थिटा प्लस 3 राहील, बरोबर, इंटू साइन थिटा इक्वल टू 0. याचा अर्थ दोघांचा प्रोडक्ट जर 0 आहे, तर ह्याचा अर्थ दोघांचा प्रोडक्ट 0 म्हणजे 2 sin थिटा प्लस 3 इक्वल टू 0 और साइन थिटा इक्वल टू 0. बरोबर. परमिसिबल व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा काढायला लावली आहे. कॉसच्या परमिसिबल व्हॅल्यूज बार. मग 2 sin थिटा इक्वल टू 3 आहे, तर याचा अर्थ साइन थिटा इक्वल टू -3/2. कारण हे जर 0 केलं एक्सप्रेशन, तर साइन थिटा इन -3/2 और साइन थिटा इक्वल टू 0. बरं, साइन थिटा -3/2 असूच शकत नाही, कारण न्यूमरेटर मोठा आहे ना. साइन थिटाची रेंज काय येते? -1 to 1. साइन थिटाचा आन्सर कधी -1.5 येईल का? नाही येणार आहे. दिस इज नॉट एक्सेप्टेबल. सो साइन थिटा इक्वल टू 0. हेन्स कॉस थिटा इक्वल टू 90 डिग्रीज. कारण साइन 0 कधी असतो? कॉस ज्यावेळी 90 डिग्री असतो त्यावेळी. पण हे आन्सर पार्शियली करेक्ट आहे. हे आन्सर तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने कधी द्याल माहितीये? हे आन्सर तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने कधी द्याल? ज्यावेळी तुम्ही काय कराल? क्लास 12 चा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन
चॅप्टर शिकाल, प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन ऑफ द गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. तर इथून तुम्ही म्हणाल की थीटा इक्वल टू 0 घ्यायला पाहिजे तुम्ही, आणि कॉस थीटा मग तुमचा येईल पाय बाय 2, कॉस थीटा पाय बाय 2. तर जनरल सोल्युशन येतं थीटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस पाय बाय 2 वेर n बिलॉंग्स टू इंटीजर. असं सोल्युशन येईल त्याचं. बट दिस इज पार्शियली करेक्ट सोल्युशन. बर, नेक्स्ट क्वेश्चन हा वाला करू. एकदम इझी आहे आणि मी थोडं फास्ट जाईल आता. आता तुमची लिंकिंग करत होतो मी, लिंक लावत होतो चॅप्टरची जरा. थोडं आता आपण क्वेश्चनला क्विकली सॉल्व्ह करायला सुरुवात करू. हा क्वेश्चन पहा. फाइंड द acute angle theta such that 2 cos square theta equal to 3 sin theta. तर 2 cos square theta equal to 3 sin theta. बरोबर ना? आता काय करायचं सांगा आपल्याला? acute angle काढायचा आहे. मग acute angle जर काढायचा आहे तर एक जो ट्रिग्नोमेट्रिक रेशो तो एक कॉस आहे आणि दुसरा साइन आहे. एक कॉसची टर्म आहे, एक साइनची टर्म आहे. तर काय करा अशा टाईपच्या क्वेश्चनला सॉल्व्ह करता? अप्रोच हा असावा की दोघांना एका कोणत्या तरी टर्म मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे आपण हे इक्वेशन जे आहे ते साइनच्या टर्म मध्ये कन्वर्ट करू. मग साइन थीटा मध्ये क्वाड्रॅटिक मिळणार मला. कळतंय मला? पुढं काय म्हणायचं ते व्यवस्थित पहा. 2 इंटू कॉस स्क्वेअर थीटाला 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 3 इंटू साइन थीटा. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 ना. मग कॉस स्क्वेअर थीटा इज 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. बरोबर. बर, 2 आतमध्ये मल्टिप्लाय करा. 2 आतमध्ये मल्टिप्लाय करा. मग 2 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 3 साइन थीटा. बरं, थोड्या वेळासाठी साइन थीटाला टी म्हणा. मग तुम्ही ऑब्झर्व कराल की अरे क्वाड्रॅटिक इन काय मिळालं? क्वाड्रॅटिक इन टी. दिस इज ऍक्च्युअली क्वाड्रॅटिक इन साइन थीटा. बट टी मध्ये आपण का टाकतोय तर प्रत्येक वेळी आपण असा साइन स्क्वेअर थीटा हे लिहित नाही बसणार आहे. मग दिस इक्वेशन विल बी 2 मायनस 2t स्क्वेअर इक्वल टू 3t. त्या सगळ्या टर्म्स इकडे पाठवा. ह्या सगळ्या टर्म्स, या दोन्ही टर्म्स इकडे पाठवा. तर काय बनणार? क्वाड्रॅटिक असं बनेल 2t स्क्वेअर प्लस चा 3t मायनस 2 इक्वल टू 0. बरे, फॅक्टरायझेबल क्वाड्रॅटिक आहे का? 4 आणि पहा अशा दोन नंबर्स किंवा असे दोन नंबर्स पहा की ज्यांचा प्रोडक्ट हा -4 येईल आणि सम ही काय येईल? 3 येईल. सम 3 येईल आणि प्रोडक्ट -4. तर तुम्ही म्हणले 4 आणि मायनसचा 1 की मायनसचा 4 आणि 1, हे पण नाही जमणार. सम काय आली पाहिजे? 4 आणि मायनसचा 1च घ्यावा लागणार. 4 आणि मायनसचा 1 म्हणजे 4 मायनस 1 विल बी 3 आणि 4 इंटू मायनसचा 1 विल बी -4. प्रोडक्ट -4 येईल. मग तुम्ही हे क्वाड्रॅटिक कसं सॉल्व्ह करताय? हे क्वाड्रॅटिक असं सॉल्व्ह करताय 2t स्क्वेअर प्लसचा 4t मायनसचा 1t. म्हणजे हा जो 3t आहे त्याला 4t, त्याला tt लावा आणि ह्या 3tच्या जागी टाका ते. काय आता हे काय बनणार? 4t मायनसचा 1t प्लस 3 इक्वल टू 0. ह्या दोघांना कन्सिडर करा आणि या दोघांना कन्सिडर करा. ह्याच्यामधून 2 कॉमन घेतला, 2t कॉमन घेतला तर t प्लस 2 मायनसचा 1 कॉमन घ्यायच्यातून तर मायनसचा 2 आहे. हो सॉरी, प्लसचा 3 लिहिलाय. हाच 3 रिपीट केला. मायनसचा 2 तर t प्लस 2 इक्वल टू 0. समजताय? आता 2t मायनस 1, t प्लस 2 ला जर कॉमन घेतलं दोघांमधून, ह्या टर्म मधून आणि या टर्म मधून, तर t मायनस 2 बाहेर येईल, राहील काय? 2t मायनस 1. 2t मायनस 1 इक्वल टू 0. बर, मग आता काय? आता t इक्वल टू -2 और 2t इक्वल टू 1 म्हणजे t इक्वल टू 1/2 हे येतं तुम्हाला सॉल्व्ह करता. म्हणजे एकदा हे 0 करा, t -2 मिळेल. एकदा हे 0 करा, t 1/2 मिळणार. काय मिळणार? 1/2. 2t मायनस 1. अरे 2t मायनस 1 इक्वल टू 0. हा -1 इकडे जाईल. 2t इक्वल टू 1.
टी इक्वल टू 2 डिव्हिजनला जाईल 1/2. बरं, टी काय आहे तुमचा? बट टी इक्वल टू व्हॉट? टी इक्वल टू साइन थीटा. हेन्स साइन थीटा इक्वल टू -2 और साइन थीटा इक्वल टू 1/2. बरोबर. आता तुम्ही म्हणाल हिअर किंवा बट साइन थीटा इक्वल टू -2 एक्सेप्टेबल नाही आहे, इज नॉट एक्सेप्टेबल. तर त्यांना शिकवत नका बसू ॲज -1 इज लेसर दॅन इक्वल टू साइन थीटा इज लेसर दॅन. बरं, लिहू शकता टाइम जर असेल तर. ओके. हेन्स साइन थीटा इक्वल टू 1/2. साइन थीटा 1/2 बनेल. आता साइन थीटा 1/2 च्या इक्वल लिहिला, एक्सेप्टेबल व्हॅल्यू ही आहे, तर थीटा काय? हेन्स थीटा इक्वल टू π/6 और 30 डिग्री. अरे 30 डिग्री असतो, साइन 30 डिग्री 1/2 असतो ना, किंवा साइन π/6. तर त्यांनी असं प्रॉपर म्हणायला पाहिजे ना. ऍक्यूट सांगितले तर मग ठीक आहे, 30 डिग्री ऍक्यूट अँगल आहे 30 डिग्री. 150 डिग्रीला पण हीच व्हॅल्यू येणार आहे, कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह. बट तुम्हाला ऍक्यूट अँगल काढायला लागणार. फाइंड ऍक्यूट अँगल थीटा. आर यू गेटिंग दिस? समजतंय? ओके. 3 मार्कचा क्वेश्चन आहे हा, पण 2 ला कन्सिडर करा ऑलवेज. हा हा वाला तर इझीच आहे, हा करून द्याल तुम्ही. ठीक आहे. खालचं फाईन साइन थीटा सच दॅट दिस इक्वल टू दिस. करू सॉल्व आपण, काही एवढं नाही. हे वाले क्वेश्चन्स पण सॉल्व झाले तुमच्याकडून, क्वाड्रेटिक वाले. इझीच आहे ना. आता एक एक त्या त्या टाईपचा घेतोय मी फक्त, कारण प्रत्येक व्हरायटी वेगळीच आहे. हा पहा आता, ह्याच्यात काय करायचं पहा. टॅन दिसतोय आणि सेक दिसतोय. ऍक्यूट अँगल थीटा काढायला लावलाय, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तो अँगल, इन शॉर्ट. आता तुम्ही काय कराल, तुमचं जे एक्सप्रेशन आहे ते काय? 5 tan स्क्वेअर थीटा प्लस 3 इक्वल टू 9 सेक थीटा असं लिहाल. टॅन स्क्वेअर थीटा काय असतो? 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आता मला सांगा, दोन वेगवेगळ्या टर्म्स आहेत किंवा दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स तुम्हाला दिसत आहेत. तुमचा अप्रोच काय असतो अशा टाईपच्या क्वेश्चनला टॅकल करताना, की अरे एका कोणत्या तरी ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या टर्म मध्ये कन्वर्ट करा, एका टर्म मध्ये कन्वर्ट करा. तर मग सेक थीटाला टॅन मध्ये कन्वर्ट करणं इझी आहे, की टॅन थीटाला याने टॅन स्क्वेअर थीटाला सेक थीटा मध्ये कन्वर्ट करणं इझी? ह्याला, कारण स्टँडर्ड फॉर्म्युला आहे काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. असं लिहित नाही मी, फक्त तुम्हाला आठवण करून देतोय. हा, मग 5 इंटू 1. आता इथं काय लिहाल, सेक स्क्वेअर थीटा -1, कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. तर टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा -1 प्लस 3 इक्वल टू 9 सेक थीटा. अरे समजतंय का? आता 5 आतमध्ये जर मल्टिप्लाय झालं तर 5 सेक स्क्वेअर थीटा -5 प्लस 3 इक्वल टू 9 सेक थीटा. पुट सेक थीटा इक्वल टू टी. तर सेक थीटा मध्ये क्वाड्रेटिक बनेल, आता बनलेली आहे. आता टी मध्ये क्वाड्रेटिक बनेल, 5t² -5 प्लस 3 मायनसचा 2 इक्वल टू 9t. 90 ला इकडे बोलवा, लेफ्ट हँड साइडला घेऊन या. हेन्स 5t² मायनसचा 9t मायनसचा 2 इक्वल टू 0. असे दोन नंबर्स की ज्यांचा प्रोडक्ट -10 येतो आणि सम -9 येईल, तर आपल्याला -10 आणि +1 कन्सिडर करावं लागणार. -10 आणि +1, -10 +1 इक्वल टू -9, -10 प्लस -10 इंटू +1 इक्वल टू -10. टी लावा आणि -9 च्या जागी रिप्लेस करा. काय आता हे एक्सप्रेशन असं बनेल, हेन्स 5t² मायनस 10t प्लस 1t
मायनसचा 2 इक्वल टू 0. ह्या दोन टर्म मधून 5t कॉमन काढा आणि इथून 1 कॉमन काढा. 5t कॉमन जर काढला तुम्ही तर 5t इन ब्रॅकेट t मायनस 2 आणि इथून प्लसचा 1 कॉमन काढा तर t मायनस 2 इक्वल टू 0. आता 5t प्लस 1 इंटू t मायनस 1, t मायनस 2 इक्वल टू 0 येईल. याचा अर्थ 5t मायनस 5t इक्वल टू मायनस 1 किंवा 5t प्लस 1 इक्वल टू 0 म्हणजे t इक्वल टू मायनस 1/5 और t इक्वल टू 2. बरोबर ना. बट t इज व्हॉट? t इज सेक थीटा. आणि सेक थीटाची रेंज माहिती आहे का तुम्हाला? यु नो रेंज ऑफ सेक थीटा. काय रेंज सांगा बरं सेक थीटाची? सेक थीटाची रेंज आहे आर मायनस, सेक थीटा बिलॉंग्स टू आर मायनस मायनस 1 टू 1. म्हणजे -1 आणि 1 मधल्या व्हॅल्यूज कधी येऊच शकत नाही. ही काय सेक थीटा इक्वल टू मायनसचा 1/5 और सेक थीटा इक्वल टू 2. बरं ही सेक थीटाची व्हॅल्यू ऍक्सेप्टेबल नाही असं लिहितोय तर तुम्हाला इथं असं म्हणायचे की बट सेक थीटा इक्वल टू -1/5 इज नॉट ऍक्सेप्टेबल. रिझन ते द्यायचंय की सेक थीटाची ती रेंज आहे आणि सेक थीटा इक्वल टू 2 ही ऍक्सेप्टेबल व्हॅल्यू आहे. सेक थीटा 2 जर असेल तर कॉस थीटा काय असेल? 1/2. बरोबर ना, रेसिप्रोकल. आणि कॉस थीटा 1/2 कधी असतो? थीटा ज्यावेळी 60 डिग्री असतो. 60 डिग्री म्हणजे π/3 रेडियन. बस. समजतंय? इझी आहे का? ओके. तुम्ही असंच केलंय सॉल्व? ओके. पण आता काहीतरी वेगळं शिकायला मिळत असेल तुम्हाला. हा सोप्पा की हा सोप्पा? हा सोप्पा. म्हणजे खालचा सोप्पा आहे. कॉट आणि कोसेक दिसला लगेच रिलेशन क्लिक झालं. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. कॉस आणि साइन दिसला, रिलेशन क्लिक कोणतं झालं? रिलेशन क्लिक झालं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. बस. अप्रोच तुम्हाला समजला पाहिजे क्वेश्चन सॉल्विंगचा. हे पहा, 3 कॉस थिटा प्लस 4 साइन थिटा इक्वल टू 4. माझ्या हातात दोन गोष्टी आहेत. मी काय करीन माहितीये? एक गोष्ट तर ऑलरेडी कळालेली आहे, पण ती तुम्ही 12वीत जाल तेव्हा शिकाल. माझ्या हातात काय? 3 कॉस थिटाला एका साईडला ठेवा, बाकी गोष्टी एका साईडला. किंवा दुसरी गोष्ट माझ्या हातात अशी की 4 साइन थिटाला एका साईडला ठेवा आणि 3 कॉस थिटा इकडे पाठवा. तुम्हाला कोणता कोणता यांच्या दोघांपैकी कोणती टर्म तुम्हाला राईट हँड साईडला शिफ्ट करू वाटते म्हणजे कोणती करायला पाहिजे? मॅथमॅटिक्स मध्ये सेम सेम दिसणारे अट्रॅक्ट करतात. कळतंय? म्हणजे आता 4 आणि 4 जर दिसतोय तर ह्याला येऊ द्या तिकडं. 4 ला कॉमन तरी घेता येईल. दॅट इज द अप्रोच. बॅकएंडला हे चाललं पाहिजे. म्हणजे 3 कॉस थिटा इथं राहील इक्वल टू 4 मायनस 4 साइन थिटा. बरं, हे असं का केलं मी? कारण 4 ला कॉमन घेऊ शकतो. 3 कॉस थिटा इक्वल टू 4 इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा. आता मला साइन थिटा काढायचंय. फाइंड साइन थिटा. काय करायला पाहिजे? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड का करतोय? आता काय होणार आहे? स्क्वेअरिंग केली की 3 चा स्क्वेअर 9, हा बनेल कॉस स्क्वेअर थिटा. 4 चा स्क्वेअर 16 आणि हा बनेल 1 मायनस साइन थिटाचा होल स्क्वेअर. जास्त उतावळे होऊ नका. 1 मायनस साइन थिटाचा होल स्क्वेअर लगेच ओपन करत नका बसू. काय करा? हा जो कॉस स्क्वेअर आहे ह्याला साइन मध्ये कन्वर्ट करा. सगळ्या गोष्टी एका टर्म मध्ये कन्वर्ट करतो ना आपण अशा टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये. मग तुम्ही काय करणार? 9 इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 16 इंटू 1 मायनस साइन थिटाचा होल स्क्वेअर असं लिहाल. बरोबर. आता साइन थिटाला कशाने रिप्लेस करा? साइन थिटाला टी ने रिप्लेस करा. एकदम आरामात सॉल्व्ह करतोय आपण. तर 9 इंटू 1 मायनस टी स्क्वेअर
इक्वल टू 16 इंटू 1 मायनस टी द होल स्क्वेअर. कळत आहे? बरं, एखादा इथं एक गोष्ट म्हणू शकला असता माझ्यासारखा, ब्रॅकेट ओपन करण्यापेक्षा ह्या 1ला 1चा स्क्वेअर आणि 9 इंटू 1 मायनस टी. तर तुम्ही जर गाईड मधून लिहिलं असेल तर असं काही नसेल केलेलं. काय गाईड मधून छापाछाप केली असेल तर दॅट इक्वल टू 16 इंटू 1 मायनस टी चा होल स्क्वेअर. गाईडवाल्यांनी डायरेक्ट याला ओपन केलं असेल, 1 मायनस टी चा होल स्क्वेअर ओपन केला, किंवा टी वगैरे काही पुटच नसेल केलं. कळतंय? ओके. तर ज्यावेळी मी हे असं कॅन्सल करतो ना, हे पहा, ह्याला हे कॅन्सल एक, त्यावेळी कॅन्सलेशन इज नॉट प्रॉपर टेक्निक. का बरं प्रॉपर टेक्निक नाहीये कॅन्सलेशन माहितीये? एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स असं जर एक्सप्रेशन असेल, असू शकतं 1 साठी ट्रू आहे, किंवा एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर असं एक्सप्रेशन. ह्याला इकडे घ्या, एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. ठीक आहे? किंवा काय करा, इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही खरं तर, एक्स स्क्वेअर मायनस करा दोघांमधून, दोन्ही साइड. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बाय. ह्याला लिहा एक्स मायनस एक्स इंटू एक्स प्लस एक्स. हे एक्सप्रेशन नाही, 1 इक्वल टू 2 प्रूव्ह करण्याचं एक एक्सप्रेशन आहे. आता मला ते सध्या क्लिक होत नाहीये. बट कॅन्सलेशन इज ऑलवेज करेक्ट वे नाहीये, कारण असं केल्याने रूट लॉस होतो. काय होतो? रूट लॉस. मला ते क्लिक होत नाही आता. एक्स स्क्वेअरला समजा एक्स स्क्वेअरच्या इक्वल लिहिलं, आणि त्याच्यातून काय करतोय आपण, किंवा ह्याला इकडे घेतलं, हा इकडे घेतला, एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. तर एक्स मायनस एक्स इंटू एक्स प्लस एक्स इक्वल टू 0. हा 0 पण आहे, हा 1. 0 इंटू 1 इज 1. हे तर बरोबर आहे. मायनस एक्स स्क्वेअर करून नाही आठवत, आठवल्यावर सांग. बर, कॅन्सलेशन ज्यावेळी आपण असं करत असतो ना, त्यावेळी रूट लॉस होतो. काय होतो? रूट लॉस. आणि तो रूट लॉस नको व्हायला, म्हणजे एक रूट लॉस होतं. मला सांगा, नॉर्मल इक्वेशन देतो, एक्स इक्वल टू -4, स्क्वेअरिंग केली, एक्स स्क्वेअर इक्वल टू 16, बरोबर, किंवा एक्स स्क्वेअर एक्स इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू -4x असं एक्सप्रेशन. स्क्वेअरिंग दोन्ही साईडला केली तर एक्स ची पॉवर 4 इक्वल टू 16x स्क्वेअर. ह्याला हे कॅन्सल, तर एक्स स्क्वेअर इक्वल टू व्हॉट, एक्स काय येतं, 16, बरोबर ना. एक्स ची पॉवर 4 इक्वल टू 16x स्क्वेअर, एक्स ची पॉवर 4 इक्वल टू ह्याचा स्क्वेअर 16 आणि ह्याचा एक्स स्क्वेअर. असं केल्याने झालं काय, असं केल्याने झालं असं, किंवा हेच एक्सप्रेशन जरी पाहिलं तुम्ही, मी मुद्दाम टाइम का घालवतोय, कारण हे तुम्हाला समजलं पाहिजे. 10वी पर्यंत असं कट कट करत आलेत ना तुम्ही, ते करणं चुकीचं आहे. एक्स स्क्वेअर इक्वल टू -4x हे नॉर्मल एक्सप्रेशन पहा, मी तुम्हाला जास्त डीप मध्ये नाही देत. एका एक्स ला एक एक्स कॅन्सल करा, एक्स काय आलाय, -4. असंच करता ना तुम्ही. पण बाळांनो, ह्याचा अर्थ एक्स स्क्वेअर इक्वल टू -4x या एक्सप्रेशनला -4 सॅटिस्फाय करतोय, 0 नाही करत का? 0 पण करतोय ना. पण हे असं एक्स स्क्वेअरला एक एक्स कॅन्सल करून तुमचा रूट लॉस झालाय. काय झालाय? आणि तुम्हाला फक्त एकच रूट मिळाले. किती असायला पाहिजे होते? 2 रूट. म्हणजे एक्स स्क्वेअर इक्वल टू -4x ला तुम्ही एक्स स्क्वेअर
हा इकडे घ्यायला पाहिजे होता. एक्स स्क्वेअर प्लस 4x इक्वल टू 0. मग एक्स कॉमन घ्यायला पाहिजे होता. एक्स प्लस 4 इक्वल टू 0. या दोघांचा प्रोडक्ट जर 0 आहे तर याचा अर्थ हा एक्स 0 असेल और हा एक्स मायनस 4 असेल. असे दोन रूट्स येतील. पण कट कट केल्यामुळे एक रूट लॉस झाला. कळतंय? ज्यावेळी तुम्ही असं कट कट करत असता ना, ज्यावेळी तुम्ही असं कट कट करत असता त्यावेळी तुम्ही असं म्हणा की 1 मायनस टी इक्वल टू 0 कॅन बी द रूट. आणि जर तुम्हाला हे असं कट कट करणं आवडत नसेल किंवा असं वाटतं की यार हे कट करणं तर चुकीचं आहे, तर सध्या या लेवलला, आता जिथं आहे त्या लेवलला, त्याला ह्या साईडला बोलवा. 9 इंटू 1 मायनस टी इंटू 1 प्लस टी. हेच अप्रोचेस आहे कॉम्पिटेटिव्ह लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. मायनसचा 16 इंटू 1 मायनस टी चा होल स्क्वेअर दॅट इक्वल टू 0. आता काय करा, आता या दोघांमधून 1 मायनस टी ला कॉमन घ्या. 1 मायनस टी ला ज्यावेळी तुम्ही कॉमन घेणार त्यावेळी हा 1 मायनस टी इन ब्रॅकेट 9 इंटू 1 प्लस टी मायनसचा 16 इंटू 1 मायनस टी बनणार इक्वल टू 0. तर हा 1 मायनस टी इंटू हा 9, हे कॅल्क्युलेशन करा. 9 प्लस 90 मायनस 16 आणि मायनस मायनस प्लस प्लसचा 16. 9 प्लस 16 25 आणि 90 16 टी या 16 टी प्लसचा 16 टी. 9 मायनस 16 मायनस 7 आणि हा काय येईल 25. तर 25 टी बरोबर 25 टी मायनस 7 इक्वल टू 0. तर याचा अर्थ 1 मायनस टी इक्वल टू 0 और 25 टी मायनस 7 इक्वल टू 0. तर t इक्वल टू 1 और t इक्वल टू 7/25. 7/25 म्हणजे 1 पेक्षा छोटाच असणार आहे. -1 आणि 1 मध्ये नाही करत असणार आहे. साइन थिटा इथे तुम्हाला लिहायचंय, बट आपला जो साइन थिटा आहे तो टी आहे ना. टी कशाला म्हणलोय आपण? साइन थिटाला. बट साइन थिटा इक्वल टू टी, हेन्स साइन थिटा इक्वल टू 1 and sin theta equal to 7/25 also, because this is also acceptable value. बस समजतंय? इझी आहे, काही अवघड नाहीये. हे समजलं पाहिजे. जर तुम्ही असं कॅन्सल करताय, दुसरा वे सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला मी म्हणलं ना असं कट कट जर करायचंय तुम्हाला, 9 इंटू 1 मायनस टी इंटू 1 प्लस टी मायनस 1 मायनस किंवा इक्वल टू, मायनस तर राहू द्या, इक्वल टू 16 इंटू 1 मायनस टी चा होल स्क्वेअर. तुम्ही जर असं म्हणत असाल की ह्याला हे कॅन्सल, तर त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 मायनस टी इक्वल टू 0 इज ऑल्सो द सोल्युशन, बिकॉज 0 इक्वल टू 0 येत आहे ना. मग 1 मायनस टी 0 असेल तर 0 इक्वल टू 0 येईल, म्हणजे 1 मायनस टी इक्वल टू 0 ऑल्सो सॅटिस्फाईज दिस इक्वेशन. याचा अर्थ टी इक्वल टू 1 इज ऑल्सो द सोल्युशन. आणि हे कॅन्सल केल्यानंतर रूट लॉस जो होतोय त्याची काळजी आपण घेतली. आता जो रूट लॉस नाही होत आहे ते आहे 9 इंटू 1 प्लस टी इक्वल टू 16 इंटू 1 मायनस टी. सॉल्व करा. 9 प्लस 90 इक्वल टू 16 मायनस 16 टी. हा इकडे येऊ द्यात, ह्याला तिकडे जाऊ द्यात. तर हे काय येईल 25 टी इक्वल टू 7 टी इक्वल टू 7/20. जर मी असं नसतं केलं, काय त्याला असं म्हणलं नसतं, कॅन्सल कॅन्सल केलं असतं, तर तुम्हाला एकच साइन थिटाची व्हॅल्यू मिळाली असती. पण ऍक्च्युअली किती आहे? आणि खरं तर एक गोष्ट डोक्यात पाहिजे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर 2 रूट्स असले पाहिजे. कळतंय का? एक नाही, एक्झिस्ट तर झाले पाहिजे. समजतंय? अरे समजतंय का? नेक्स्ट.
हे तर आरामात करू शकता तुम्ही, हे आरामात करू शकता पिरियडिसिटीची कॉन्सेप्ट वापरून. कार्टेशियन कोऑर्डिनेट, पोलर कोऑर्डिनेटचे क्वेश्चन्स घेतलेत आपण, त्याच्यामुळे त्याचं काही ऍज सच तुम्हाला पुढे येऊन पण म्हणजे क्लास 12ला पण सेम क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. साइन 19 पाय बाय 3 कशाच्या इक्वल आहे काढायचंय. तर साइनचा फंडामेंटल पिरियड 2 पाय असतो, कॉसचा 2 पाय, सेकचा 2 पाय, कोसेकचा 2 पाय, टॅन आणि कॉटचा पाय असतो. मग तुम्हाला माहिती आहे फंक्शन इज सेड टू बी पिरियडिक फंक्शन व्हेन एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एन पी. एन असला पाहिजे इंटीजर, पी असला पाहिजे फंडामेंटल पिरियड, बरोबर. मग हा जो 19 पाय बाय 3 आहे ना, त्याला आपण कसं लिहू शकतो सांगा बरं. 19 पाय बाय 3 ला आपण असं लिहू शकतो 15 प्लस, बरं 15 आहे नको, 2 पायचा मल्टिपल वर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. हे पहा साइन ऑफ 19 पाय बाय 3 फंडामेंटल पिरियड इंट्रोड्यूस करायचा म्हणजे 2 पाय वर दिसला पाहिजे, म्हणजे ह्या अँगलला असं 2 अँगल्स मध्ये तोडायचं आहे सो दॅट एक अँगल 2 पाय किंवा 2 पायचा इंटेग्रल मल्टिपल असला पाहिजे. आणि त्याला तोडण्यासाठी आपण काय करू माहितीये, त्याला तोडण्यासाठी आपण म्हणू की हा जो 19 पाय बाय 3 आहे त्याला आपण असं लिहू साइन ऑफ 3 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल असेल, 3 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल असेल असा 18 आहे, 3 6 जा 18, तर मग आपण याला 18 पाय प्लस पाय असं लिहू बाय 3. त्याचा अर्थ साइन ऑफ 18 पाय बाय 3 डिनॉमिनेटर सेपरेट जाईल, पाय बाय 3 प्लस 18 पाय बाय 3. 18 पाय बाय 3 म्हणजे 6 पाय, 3 6 जा 18, म्हणजे दॅट विल बी साइन ऑफ पाय बाय 3 प्लस 6 पाय. बट 6 पाय इज व्हॉट, 6 पाय काय आहे, इंटेग्रल मल्टिपल ऑफ 2 पाय आहे का. 6 पाय इज 3 इंटू 2 पाय. 6 पायला कसं लिहू शकता, 3 इंटू 2 पाय लिहू शकता, म्हणजे हा बनणार साइन ऑफ पाय बाय 3 प्लस 3 इंटू 2 पाय. हा आहे तुमचा पी, हा आहे तुमचा एन, हा आहे तुमचा एक्स. एफ ऑफ एक्स प्लस एन पी कशाच्या इक्वल येईल, एफ ऑफ एक्सच्या, म्हणजे साइन ऑफ पाय बाय 3. साइन पाय बाय 3 म्हणजे साइन 60 डिग्री. काय येईल व्हॅल्यू, काय येईल याची किंवा याचा आन्सर काय येईल, √3/2. अरे समजतंय का, इझी आहे. ओके, आता हा पहा कॉस 1140 डिग्रीज. मी तुम्हाला हे सांगितलेलं का रे, 1 इंटू 360 डिग्रीज इक्वल टू 3, म्हणजे 360 चे मल्टिपल पार्ट करा असं सांगितलेलं मी. 2 इंटू 360 डिग्रीज 720 डिग्रीज, 3 इंटू 360 डिग्रीज 1080 डिग्रीज, 4 इंटू 360 डिग्रीज 1440 डिग्रीज आणि 5 इंटू 360 डिग्रीज इक्वल टू 1800 डिग्रीज. एवढं पाठ ठेवा बरं. हा 1440 डिग्रीज, 1140 डिग्रीज कशाचे इक्वल आहे, 1080 प्लस किती, ह्याच्यात 60, 8 आणि 6, 8 आणि 6 14 ना, 8 14, सॉरी 8 आणि 6 14, तर 1440. आता हा जो 1080 आहे म्हणजे 1440 त्याच्या पुढचा आहे, तर 1440 पासून मला हे सांगायचं की ह्याचं जे डिस्टन्स आहे लांब आहे. डिफरन्स जो आहे 1140 आणि 1440चा तो लांब आहे. मग जवळचा कोणता आहे, 360चा इंटेग्रल मल्टिपल 1080. मग 1080 त्याचा डिफरन्स किती आहे, तर 60, बरोबर. 1140 आणि त्याच्यामधून 60 मायनस केलं तर हा येतोय, आणि दिस इज व्हॉट 3 इंटू 360 डिग्रीज. तर ह्या कॉसचा पण पिरियड काय असतो, 2 पाय किंवा 360 डिग्रीज. सो दॅट इज 60 डिग्रीज प्लस 1080 ला तुम्ही लिहाल 3 इंटू 360 डिग्रीज. हा तुमचा फंडामेंटल पिरियड पी आहे, हा तुमचा इंटीजर एन आहे, and this is your x. So answer will cos of x, cos of x, that is cos 60 degree. Cos 60 degree is 1/2.
1/2 येईल याचा आन्सर. इझी. हे कसं काढणार बरं? 25 पाय/3 अँगल पार्ट. 25 पाय/3 हा वाला जो अँगल आहे, तुम्ही 3 डिनॉमिनेटरला जर 3 आहे तर 3 चा मल्टिपल वर बनवण्याचा ट्राय करणार. 3 चा मल्टिपल 24 आहे का? आहे. 24 पाय + पाय/3 लिहा. बरं, एखादा याला असंही लिहू शकतो बरं का, 27 पाय - 2 पाय/3. पण त्याला 2 पाय/3 चे साइन कॉस टॅन माहित असले पाहिजे. समजतंय? मग आपण जवळचा पाहू. बरोबर. ह्या 25च्या जवळचा असा नंबर, जवळचा आणि छोटा कन्सिडर करा, किंवा मोठा जरी कन्सिडर केला तरी काही प्रॉब्लेम नाही. जवळचा असा नंबर तुम्ही फाइंड आउट करताय, नॅचरल नंबर, की जो डिव्हिजिबल बाय 3 असेल तर 24. मग 24 पाय + 1 पाय असं लिहिलं. दिस इज 8 पाय + पाय/3. मग तुम्ही कसं लिहायला पाहिजे माहितीये? कॉट ऑफ 25 पाय/3 इक्वल टू कॉट ऑफ पाय/3. दिस इज युअर एक्स + 8 × पाय. आणि असा पाय सेपरेटली का लिहिला? इथे 360 डिग्रीज, इथं 2 पाय असं सेपरेटली का लिहित होतो? कारण साइन कॉस सेक कोसेकचे फंडामेंटल पिरियड्स 2 पाय होते, दॅट इज 360 डिग्रीज. बरोबर. आणि इथं कॉट आणि टॅनचे फंडामेंटल पिरियड्स काय, किंवा फंडामेंटल पिरियड काय आहे कॉटचा आणि टॅनचा? पाय रेडियन किंवा 180 डिग्रीज. म्हणजे 180 डिग्री नंतर कॉट त्याच्या व्हॅल्यूज रिपीट करतो. बर, तर हा तुमचा एक्स, हा तुमचा, सगळ्यात आधी तर तुमची नजर पी वर गेली पाहिजे, मग एन, मग एक्स, दॅट इज कॉट पाय/3. टॅन पाय/3 काय असतं बरं? पाय/3 म्हणजे काय? 60 डिग्री. टॅन 60 डिग्री √3. बरोबर. तर कॉट 60 डिग्री 1/√3. 1/√3 इज द व्हॅल्यू ऑफ दिस. इझी आहे. ओके. तुम्ही पण असंच केलंय का रे? एकदम असंच, सेम लॉजिक, सेम अप्रोच. नाईस. बरं, हे प्रूव्ह करायचंय. प्रूव्ह करायला एवढा टाइम नाही लागणार. 1-1, 2-2, 3-3 मिनिट बस. पटपट जाऊया. पहिला क्वेश्चन, जे सिंपल आहेत ते मी असेच सोडून देणार आहे. 1 + 10, अरे फॉर्म्युला पाहूनच कळते, अरे हा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन, LHS कन्सिडर करा. LHS कन्सिडर करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 + tan² इंटू tan² इकडे मल्टिप्लाय करा, tan² + 1 अपॉन tan². 1 + tan² थीटा इज sec² थीटा. मग हा sec² थीटा आणि हा sec² थीटा, म्हणजे sec² इंटू sec². आणि खाली डिनॉमिनेटरला काय, मी काळजीच करत नाही राईट हँड साईडला काय, मला जे दिसतंय जसा अप्रोच वाटतोय तसा मी जातोय बस. क्वेश्चन सॉल्विंग माझी किंवा माझी तपश्चर्या मदत करेल. जर मी काही ह्याच्या अगोदर क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील तर मग ते मला आपोआप क्लिक होऊन जाईल, किंवा त्या टाईपचे पॅटर्न माझ्या ब्रेनला आपोआप क्लिक होत जातील. आणि खरं तर पाहून पण कळलं पाहिजे रे. खाली tan² बर, हे sec² खाली आणा. वर काय होणार आहे? सेकची पॉवर 4 आणि तुम्हाला डिनॉमिनेटरला राईट हँड साइड पाहताय तर डिनॉमिनेटरला गोष्टी पाहिजे. तर सेकची पॉवर 4 डिवायडेड बाय tan². सेकची पॉवर 4 खाली जर आणला तुम्ही तर दॅट इज कॉसची पॉवर 4 आणि हा काय? tan². बर, एक टर्म आहे फक्त खाली, त्याला एकाचा दोनात रूपांतर करायचं, म्हणजे एक टर्मला 2 टर्म मध्ये कन्वर्ट करायचं. तर मग काहीतरी करावं लागणार आहे. टॅनला साइन बाय कॉसच्या फॉर्म मध्ये लिहा. कॉसची पॉवर 4 आणि मला काय कळते की मग cos² राहील, मग cos² 1 - sin², मग sin² राहील. समजतंय का? tan² इज sin² अपॉन cos². बरं, एका cos² ला, म्हणजे cos² ला cos² कॅन्सल, इथं 2 cos² अजून बाकी आहे. 2 इन द सेन्स की cos², cosची पॉवर 2 अजून बाकी आहे. मग इथून इथं या आता.
1/cos स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए. बरं, आता राईट हँड साइडकडं एक नजर आहेच आपली. राईट हँड साइडला सगळ्या गोष्टी कशात आहे, म्हणजे राईट हँड साइडला तर न्यूमरेटरला काहीच नाही, 1 आहे. डिनॉमिनेटरला जे आहे ते, आणि डिनॉमिनेटरला साइन मध्ये गोष्टी आहेत. न्यूमरेटर डिनॉमिनेटर इज इन टर्म ऑफ साइन. तर मग कॉस स्क्वेअर ए ला 1 मायनस साइन स्क्वेअर ए लिहा, आणि हा साइन स्क्वेअर ए बाहेर तसाच आहे मल्टिप्लायला. तो मल्टिप्लाय करा आतमध्ये. सो 1/, हा साइन स्क्वेअर ए आतमध्ये मल्टिप्लाय झाला तर साइन स्क्वेअर ए मायनस साइन ची पॉवर 4a. सो दॅट विल बी द आन्सर. समजतंय? तेच तुमची RHS आहे. हेन्स प्रूव्ह. ओके. आता तुम्हाला कोणते नाही सॉल्व्ह झाले सांगतो. कॉम्पोनंटो डिव्हिडंडो, थेरम ऑन इक्वल रेशोज वाले नाही सॉल्व्ह झाले. हा, नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा कसा आहे? दुसरा तर इझीच आहे. कॉटला कॉस बाय साइन लिहा. बरं, हा कॉटच आहे ना. कॉस बाय साइन डिनॉमिनेटरला हा जाणार. बरं चला, घ्यायची गरज आहे सेकंड. मला वाटतं काही क्वेश्चन तुमच्यासाठी पण सोडणं गरजेचं आहे. तिसरा इझी आहे का? तिसरा पण इझी आहे. चला 3-3, 4-4 क्वेश्चन घेऊ. हा, काय करायचं याच्यात? कॉस स्क्वेअर ए -1, आणि हा जो कॉट स्क्वेअर एला, कॉट स्क्वेअर ए त्याला कॉस बाय साइन लिहा आणि त्याचा स्क्वेअर. कॉस स्क्वेअर ए आपण साइन स्क्वेअर ए असं लिहा. म्हणजे कॉस स्क्वेअर ए डिवायडेड बाय साइन स्क्वेअर ए लिहा, प्लसचा 1. ही LHS आहे. LHSच कन्सिडर करायचं. इक्वल टू -1 नका लिहू. LCM घ्या क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. हा तुमचा कॉस स्क्वेअर ए -1 आहे, आणि खाली जो आहे तो काय बनणार आहे ते पाहू आपण. हा कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए बनेल, आणि डिनॉमिनेटरला आहे साइन स्क्वेअर ए. बरोबर. आता हा तर 1 बनला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1. तुम्हाला माहिती आहे, कॉस स्क्वेअर ए -1च ठेवा याला. याच्यातून मायनस साइन कॉमन घेऊ शकता का तुम्ही? -1 कॉमन जर घेतलं ह्या ब्रॅकेट मधून, तर -1 इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस स्क्वेअर ए बनेल. कळतंय का? मायनस साइन कॉमन घेतली तर 1 ला प्लसची साइन, कॉस स्क्वेअर ए ला मायनसची साइन, म्हणजे मायनस कॉस स्क्वेअर ए प्लस 1 म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर ए अपॉन साइन स्क्वेअर ए. 1 मायनस कॉस स्क्वेअर ए साइन स्क्वेअर ए, सो मायनस साइन स्क्वेअर ए डिवायडेड बाय साइन स्क्वेअर ए. सो दॅट इज -1. झालं. आता हा पहा, हा सॉल्व करायचा आहे. लेफ्ट हँड साइड कन्सिडर करा. साइन थीटाला साइन थीटाच राहू द्या. सेक थीटाला 1/cos. अरे साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करा, नंतर पाहू काय होईल ते. हा, बाय द वे आपल्याला गोष्टी कोसेक आणि सेक मध्ये लागतायत, बट साइन कॉस मध्ये कन्वर्ट करून मग कोसेक सेक मध्ये कन्वर्ट करू रेसिप्रोकल घेऊन. तर त्याला काय लिहितोय मी? 1 मायनस कॉस थिटाचा 1/cos थिटाचा होल स्क्वेअर, प्लस सेकंड टर्म जी आहे LHS ची ती आहे कॉस थिटा, आणि हा कोसेक थिटा जो आहे त्याला 1/sin थिटा लिहिल मी, प्लसचा 1/sin थिटा, प्लसचा 1/sin थिटा, त्याचा होल स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन मी करतोय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर किती इंटरेस्टिंग गोष्ट मिळते. न्यूमरेटर सेम झालेले दिसत आहेत मला. साइन थीटा कॉस थीटा प्लस 1 डिवायडेड बाय कॉस थीटा चा होल स्क्वेअर, प्लस इकडं काय दिसतंय दुसऱ्या टर्म मध्ये साइन थीटा कॉस थीटा प्लस 1 डिवायडेड बाय साइन थीटा त्याचा होल स्क्वेअर. बरं, न्यूमरेटर सेम आहे, मग न्यूमरेटरला कॉमन घ्या. कॉमन घेऊ शकता ना. न्यूमरेटरला जर कॉमन घेतलं तर साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस 1 चा होल स्क्वेअर इन ब्रॅकेट
1 अपॉन आता हा कॉस स्क्वेअर थिटा स्क्वेअर तर न्यूमरेटरचा वेगळा स्क्वेअर डिनॉमिनेटरचा स्क्वेअर हा होल स्क्वेअर आहे म्हणजे न्यूमरेटरचा स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर न्यूमरेटरचा स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये. तर आता साइन थिटा प्लस कॉस थिटाचा साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस 1चा जो होल स्क्वेअर आहे तो कॉमन जर निघलाय तर खालच्याला पण स्क्वेअर गेलाय. तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा साइन थिटा नाही साइन स्क्वेअर न्यूमरेटरचा पण स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरचा पण स्क्वेअर. बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे एलसीएम घ्या. सो दॅट विल बी साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस 1 शांत बसता येईल का चा होल स्क्वेअर इंटू दिस विल बी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन हे मल्टिप्लाय होते साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. तर हा न्यूमरेटर 1 बनलाय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आणि हा जो डिनॉमिनेटरला साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा आहे त्याला साइन थिटा इंटू कॉस थिटाचा होल स्क्वेअर लिहू शकतो का आपण ह्याला साइन थिटा प्लस सॉरी साइन थिटा इंटू कॉस थिटाचा होल स्क्वेअर असं लिहू शकतो. येस. आता डिनॉमिनेटरचा जो आहे हा डिनॉमिनेटरला आहे हा न्यूमरेटरला आहे. बरं स्क्वेअर्स वेगवेगळे आहेत तर ते सेम पण देऊ शकता ना. न्यूमरेटरचा स्क्वेअर आहे अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर तर आपण न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटरचा होल स्क्वेअर असं लिहू शकतो याला. सो दॅट इज साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस 1 डिवायडेड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि त्याचा होल स्क्वेअर असं लिहिलंय. हा 1 बनलाय हा साइन थिटा इंटू कॉस थिटाचा स्क्वेअर आणि हे साइन थिटा कॉस थिटा डिनॉमिनेटर ह्या दोन न्यूमरेटरच्या टर्मला सेपरेट द्या तर हा 1 बनेल आणि हा 1 अपॉन साइन थिटा ही वाली टर्म काय बनणार 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा 1 अपॉन साइन थिटा कोसेक थिटा आणि 1 अपॉन कॉस थिटा सेक थिटा म्हणजे काय झालं राईट हँड साइडला आलं की राईट हँड साइड आली आहे 1 प्लस कोसेक थिटा इंटू सेक थिटा आणि त्याचा होल स्क्वेअर मिळाली आहे राईट हँड साइड. समजतंय. आता हा वाला क्वेश्चन ह्याच्यात काय अवघड आहे यात साइन कॉस मध्ये कन्वर्ट करा आपोआप कळून जाईल तुम्हाला काय करायचं ते. हा वाला झालाय सॉल्व. काय केलं याच्यात साइन कॉस मध्ये कन्वर्ट केलं बरोबर ना. साइन कॉस मध्ये कन्वर्ट करून किंवा डायरेक्ट मल्टिप्लाय जर केलं तर लेंदी जाईल डायरेक्ट मल्टिप्लायने लेंदी जाईल. या क्वेश्चन मध्ये काय कराल 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा सरळ सरळ फॉर्म्युलेस दिलेत. टॅन क्यूब थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज सेक स्क्वेअर थिटा प्लस कॉट क्यूब थिटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज कोसेक स्क्वेअर थिटा. बरं टॅन क्यूब थिटा म्हणजे साइन क्यूब थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा साइन क्यूब थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा आणि सेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉट क्यूब थिटा. तर कॉट क्यूब थिटाला तुम्ही लिहू शकता कॉस बाय साइन कॉस क्यूब थिटा अपॉन साइन क्यूब थिटा आणि कोसेक क्यूब थिटा कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. बर डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर जाऊ द्या न्यूमरेटरला साइन क्यूब इंटू कॉस स्क्वेअर अपॉन कॉस क्यूब हे दोघे मल्टिप्लाय होतील हा आणि हा हा आणि हा 1 प्लस कॉस क्यूब थिटा अपॉन कॉस क्यूब थिटाला साइन स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय होईल अपॉन साइन क्यूब थिटा. बरं हे 3 आहेत आणि हे 2 आहेत तर इथे एक एस राहील. हे 3 आहेत हे 2 आहेत तर इथे एक कॉस राहील. राईट हँड साइड याची आलीच नाही का. हे कशाचे इक्वल प्रूव्ह करायचं आपल्याला
ह्याच्या इक्वल करा. बस. आता हा टू कुठून इंट्रोड्यूस करायचा आपण? मायनसचं पण साईन आलं पाहिजे. चला पुढच्या स्लाइडवर घेऊ आपण प्रॉब्लेम. व्यवस्थित पहा आता. क्वेश्चन बरोबर आहे का एकदा खात्रीने सांगा मला, म्हणजे काही मिस्टेक तर नाहीये क्वेश्चन मध्ये. लेफ्ट हँड साइड पहा, tan क्यूब थीटा अपॉन 1 plus tan square theta is sec square theta plus cot cube theta upon 1 plus cot square theta cosec square theta म्हणजे हा cosec square theta. tan cube theta ला तुम्ही लिहाल sin cube theta upon cos cube theta आणि sec square theta आहे त्याला 1 upon cos square theta. ओके प्लस cot cube theta ला लिहाल cos cube theta upon sin cube theta कारण cot cos by sin बरोबर आणि कोसेक स्क्वेअर थिटाला 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा बरोबर. आता साइन क्यूब थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस क्यूब थीटा अपॉन साइन थीटा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तर तुम्हाला काय मिळणार? आता एलसीएम घेताय बाय द वे, डिनॉमिनेटर सेम करताय. काय मिळणार तुम्हाला? साइन ची पॉवर 4 थीटा प्लस कॉस ची पॉवर 4 थीटा डिवाइडेड बाय साइन थीटा कॉस थीटा बरोबर. बरं हे तुम्हाला आठवतंय का? हे तुम्हाला डायरेक्ट स्टँडर्ड रिझल्ट पाठ करायला सांगितलं होतं. दिस इज 1 minus 2 sin square theta cos square theta. This is also equal to 1 minus 1 by 2 sin square 2 theta. ओके. आता हा 1 minus 2 sin square theta cos square theta डायरेक्ट लिहून द्या. अदरवाइज रिझल्ट पार्ट नसेल तर मग शो करा तिथं की अरे दिस कॅन बी रिटन ॲज साइन स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर. ही पॉवर आहे बरं, हा 4 थीटा नाहीये. ओके आणि प्लस कॉस स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर. तुम्हाला माहिती ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी चा होल स्क्वेअर मायनस 2ab डिवायडेड बाय ला काय डिनॉमिनेटरला आहे साइन थीटा इंटू कॉस थीटा बरोबर. हे काय बनणार? न्यूमरेटरला बनणार ए स्क्वेअर ए प्लस बी चा होल स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज ए प्लस बी चा होल स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी डिवाइडेड बाय साइन थीटा इंटू कॉस थीटा. ओके साइन थीटा इंटू कॉस थीटा. बरं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1 1 चा स्क्वेअर 1 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय साइन थीटा कॉस थीटा. आता हा जो साइन थीटा कॉस थीटा आहे हा न्यूमरेटरला असलेल्या दोन टर्मच्या डिनॉमिनेटरला द्या, म्हणजे डिनॉमिनेटर सेपरेट करा. डिनॉमिनेटर सेपरेट द्या तर दॅट विल बी 1 अपॉन साइन थीटा कॉस थीटा मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय साइन थीटा कॉस थीटा. साइन थीटाला एक साइन थीटा कॅन्सल, कॉस थीटा एक कॉस थीटाला कॅन्सल. 1 अपॉन साइन थीटा कोसेक थीटा 1 अपॉन कॉस थीटा सेक थीटा.
म्हणजे सेक थिटा कोसेक थिटा -2 साइन थिटा कॉस थिटा ट्रू होईल काय? इझी आहे. तुम्हाला कोणता नसणार जमणार? जमले नसणार माहितीये. हा नसेल जमला. हा जमलाय का? हा जमलाय. हे दोन सेम टाईपचे प्रॉब्लेम आहेत 10वीचे. जमलेत हे दोन. काय करायचं माहितीये? फॉर्म्युला आठवायचा. अरे कोणता असा फॉर्म्युला आहे की ज्याच्यात टॅन आणि सेक येतो? 1 + tan स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तसंच ह्याच्यासाठी बरं हा वाला प्रूव्ह करून दाखवतो, कारण हा जनरली आपण कमी यूज करतो. 1 + कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. असं काय पाठ करून यायचं नाही की अरे ह्याला प्रूव्ह करण्यासाठी हे असंच. फॉर्म्युला क्लिक होतोय मला. बरं हे कोसेक थिटा -1 कोसेक थिटा +1 माझा फक्त एवढाच फॉर्म्युला मला क्लिक नाही होतं की 1 + कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. मी ह्या फॉर्म्युलाला दुसऱ्या पण वे मध्ये पाठ केलाय. कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. बरं याला अजून वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पाठ पण केलाय. सेक स्क्वेअर थिटा सॉरी कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा -1 बरोबर, किंवा हा ह्या फॉर्मॅटमध्ये. तर तुम्ही ह्याला कॉट स्क्वेअर थिटाला काय लिहिणार? ह्या कॉट स्क्वेअर थिटाला कोसेक स्क्वेअर थिटा -1 लिहिणार. ह्या 1 ला 1 चा स्क्वेअर लिहू शकता आणि स्टार स्क्वेअर मायनस हॅश स्क्वेअर लावा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी इंटू ए प्लस बी, म्हणजे कॉट स्क्वेअर थिटा. बरं इथं कॉट थिटा पण सेपरेट झालाय, तर मी म्हणतो या कॉट स्क्वेअर थिटाला तुम्ही कॉट थिटा इंटू कॉट थिटा लिहा. दॅट इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी कोसेक थिटा -1 इंटू कोसेक थिटा +1. बरोबर. आता कॉट थिटा कोसेक थिटा +1 च्या डिनॉमिनेटरला द्या आणि कोसेक थिटा -1 कॉट थिटाच्या डिनॉमिनेटरला द्या. असं नाही करायचं एक्झाम मध्ये. हेन्स लिहा फक्त हेन्स. कॉट थिटा डिवायडेड बाय कोसेक थिटा -1 इक्वल टू कोसेक थिटा +1 डिवायडेड बाय कॉट थिटा. हेन्स प्रूव्ह. हे वरचं पण तसंच प्रूव्ह करायचंय. बरं, तुम्हाला कॉम्पोनंडो डिव्हिडंडो टेक्निक सांगतो. कॉम्पोनंडो डिव्हिडंडो टेक्निक काय असते? कॉम्पोनंडो डिव्हिडंडो कॉम्पोनंडो डिव्हिडंडो मेथड दोन रेशिओ जर प्रपोर्शन मध्ये आहेत तर त्याच्यासाठी आपण वापरतो. जर ए अपॉन बी इक्वल टू पी अपॉन क्यू असेल तर कॉम्पोनंडो डिव्हिडंडो हे 4, 5, 6 आय डोंट नो बऱ्याच प्रकारे आपण काय करू शकतो, एक्सप्रेस करू शकतो. कसं? न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर हे अप्लाय करा त्याच्यावर. न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर. दिस टेक्निक किंवा दिस मेथड इज अप्लाइड ऑन दिस प्रपोर्शन. बरोबर, दोन रेशोज प्रपोर्शन मध्ये किंवा दोन रेशोज इक्वल आहेत तर हे अप्लाय करा. असंही अप्लाय करू शकता न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर डिवायडेड बाय न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर. हे माहिती आहे तुम्हाला म्हणून मी जास्त टाइम नाही घालवत आहे. आता अजून काय करू शकता? डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर, किंवा तुम्ही असंही लिहू शकता डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर. देयर आर मल्टिपल वेज. 4 ऑपरेशन we perform: इन्व्हर्टेंडो, अल्टरनेंडो, कॉम्पोनंडो, डिव्हिडंडो अँड कॉम्पोनंडो डिव्हिडंडो. ठीक आहे, त्याच्यापैकीच हे एक ऑपरेशन. म्हणजे तुम्ही काय करू शकता, ह्या ए बाय बी इक्वल टू पी बाय क्यू ला याच्या इक्वल लिहू शकता. ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इक्वल टू पी प्लस क्यू अपॉन पी मायनस क्यू. बरोबर. अजून ए मायनस बी अपॉन ए प्लस बी ही वाली टेक्निक अप्लाय करू. दॅट इक्वल टू
पी मायनस क्यू अपॉन पी प्लस क्यू. सिमिलरली हे जर अप्लाय केलं तुम्ही या दोन रेशियो म्हणजे ह्या एक्सप्रेशनवर हे अप्लाय जर केलं तुम्ही, तर बी प्लस ए अपॉन बी मायनस ए इक्वल टू क्यू प्लस पी अपॉन क्यू मायनस पी येईल. ठीक आहे. आणि हे अप्लाय जर केलं तर बी मायनस ए अपॉन बी प्लस ए इक्वल टू क्यू मायनस पी अपॉन क्यू प्लस पी. सो देर आर मल्टिपल वेज. बरोबर. आता सिमिलरली जर एखादा प्रॉब्लेम असा आहे, तर याच्यात ऑब्झर्व करा की अरे हे म्हणजे नक्की एक्सप्रेशन दिसतायत कसे, हे एक्सप्रेशन कसे दिसतायत. तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे की अरे हे जे आणि हे जे व्यवस्थित पहा, म्हणजे ह्याच्यात तर मॅचअप नाही करू शकणार. हे तर दिसतंय मॅचअप झाले. या दिस इज वन टर्म, दिस इज अनदर टर्म. इथं पण हा जो न्यूमरेटर आहे ह्याला व्यवस्थित पहा, म्हणजे ह्या एक्सप्रेशनला पहा, ह्याला मी वन मायनस मायनस साइन कॉमन काढून सेक थिटा मायनस टॅन थिटा असं लिहू शकतो. आणि ह्या डिनॉमिनेटरला वन प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा लिहू शकतो. म्हणजे मी काय करतोय, ऑब्झर्वेशन मॅटर्स अलॉट. मी ऑब्झर्व करतोय आणि त्या ऑब्झर्वेशन नुसार टर्म्सला सिम्प्लिफाईड वे मध्ये लिहितोय, सो दॅट मी आयडेंटिफाय करू शकेल की अरे काय यूज होणार आहे. सो सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस वन डिवायडेड बाय सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस वन. मग आता तुम्ही तुमचा न्यूमरेटर डिसाइड करा आणि डिनॉमिनेटर डिसाइड करा. कॉम्पोनंटो डिव्हिडंडो, न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर प्लस, म्हणजे हे तुम्हाला ह्याच्या इक्वल दाखवायचं. मी दोन्ही साइड नाही कन्सिडर केलेल्या. मी म्हणतोय की हे ह्याच्या इक्वल दाखवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, त्याला जर ह्याच्या इक्वल दाखवायचंय तर दोन रेशिओज कोणते तरी कन्सिडर करा, किंवा ह्यावाल्या एक्सप्रेशन मधून पण जाऊ शकता. वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर सेक स्क्वेअर थिटा मायनस वन किंवा सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू वन असं जाऊ शकता. अरे कळतंय का? म्हणजे आधी तर हे ऑब्झर्व केलं की हा कॉम्पोनंटो डिव्हिडंडो लागतोय. आता हे एक्सप्रेशन पहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर याला असं एक्सप्रेस करा, सेक थिटा मायनस टॅन थिटा इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू वन. बरं तो इक्वल टू वन आहे ना, त्याच्या डिनॉमिनेटरला काय पाठवा असं एक्सप्रेशन दिसण्यासाठी, असं एक्सप्रेशन दिसण्यासाठी त्याच्या डिनॉमिनेटरला तुम्ही वन. हे पहा, हा डिनॉमिनेटरला जर गेला सेक थिटा प्लस टॅन थिटा, तर डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर वाला कॉम्पोनंटो डिव्हिडंडो वापरायला लागणार आपल्याला. त्याला तुम्ही कुठं पाठवा, वनच्या डिनॉमिनेटरला पाठवा ह्या एक्सप्रेशन. तर आता तुम्हाला सेक थिटा मायनस टॅन थिटा इक्वल टू वन अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा बनलेला दिसेल. आता याच्या डिनॉमिनेटरला काय नाही तर वन घ्या, आणि कोणता कॉम्पोनंटो डिव्हिडंडो वापरा. तर आता मी ऑब्झर्व केलंय त्याच्यावरून की अरे हे डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर वाला कॉम्पोनंटो डिव्हिडंडो अप्लाय करा दोन्ही साइडला. तर मग पहा, डिनॉमिनेटर इज वन, सो वन मायनस सेक थिटा, वन मायनस इन ब्रॅकेट सेक थिटा मायनस टॅन थिटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटर वन प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा. LHS RHS काय, डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर, दॅट इज सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस वन, बरोबर, डिवायडेड बाय व्हॉट, डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस वन. सो दिस इज हाऊ यू डिफाईन कॉम्पोनंटो अँड डिव्हिडंडो. आता थिअरम ऑन इक्वल रेशिओज पण असतं. उद्या काहीशे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि नवीन चॅप्टरला सुरू करू. ठीक आहे, इझी आहे. ओके, हे समजलं ना कसं करायचंय.
आधी ऑब्झर्व करा की एक्सप्रेशन मध्ये मला कॉम्पोनंट डिव्हिडंड वापरायचा आहे का, आणि वापरायचा आहे तर मग कसा वापरायचा आहे, बरोबर.